सो दिस इज मीराज फेवरेट प्लेस. हे जे आहे ना, हे इथे तिला झोपायला खूप आवडतं. चला बसा. मम्मा कुठे बसू? आणि आज मला पण मीराने आणलं इथे, आणि आता इथे बसून मी तिला खायला भरवणार आहे, कारण का तिला घरी जायचं अजिबात मूड नाहीये. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, टिफिन नाही खाल्लंय तर इथेच तिला भरवून घेते, म्हणजे मग घरी गेलं डायरेक्ट गप्प झोपून घेईल. आणि मी आंघोळ केली आणि सनस्क्रीन मॉइश्चरायझर काहीच न लावता निघून आली आहे. ते लक्षातच राहत नाहीये काही. 3 दिवस खूप बिझी गेले. सो आज थोडंसं रिलॅक्स होईन, सगळी कामं आवरेन. मीराचं पण रुटीन लागेल. मीराची तर 3 दिवस इतकी मजा झाली आहे ना. मीरा काल गेली होती मम्मी आणि त्यांच्यासोबत राशाला. तिला तिथून यायचंच नव्हतं. मीराला काय माहिती, मीराला असं सिटी लाईफ पेक्षा गावचं जे लाईफ आहे ना ते तिला इतकं आवडतं. तिला इतकी रमते ना ती. गावाला आम्हाला राहावं लागणार आहे आता मीरा खाली खेळते आणि मी इथे वर बसून तिचा टिफिन फिनिश करते, कारण का तिला खायची इच्छा नाही आणि मला खूप भूक लागली ना. तिला घरी जायचं की मी काहीतरी माझं बनवून खाईन, म्हणून मग मी तिचा टिफिन फिनिश करते. मस्त तिला चॉकलेट सँडविच दिलं होतं, एक मसाला सँडविच दिलं होतं, फक्त बटाटा आणि ऑरिगॅनो चीज सगळं टाकून. तिने काही ते खाल्लेलं नाही आहे. तिने थोडंसं चीजचं ह्याचं खाल्लं आहे, चॉकलेटचं, आणि आता उरलेलं मी फिनिश करते आणि मग आम्ही घरी जातो. आणि आता मीरा पोचल्या झोक्याजवळ आणि मला म्हणते मम्मा चल, किती वेळ खाते. म्हणजे ही सगळीकडे फिरतीये. हे बघा, मी आता झोक्याच्या जवळ गेली आहे आणि मला म्हणते की तू किती वेळ खाते, आवर लवकर. आणि हिला खायचं सोडून हिला बाकीचं सगळं करायचं आहे. सो आता मी आणि निमेश रेडी होऊन चाललोय बाहेर. मीरा ऑलरेडी गार्डनमध्ये गेली आहे आणि मी आज फॉर चेंज मी काजळ लावलंय आणि मी थोडंसं असे आयब्रोज वगैरे डार्क केले. सो मला बघायचं की ते निमेशला लक्षात येते की नाही, कारण का मीराला तर ऑब्विसली मी थोडंसं जरी काही चेंजेस केले ना तरी तिला लगेच लक्षात येतात. सो मी काजळ म्हणजे निमेशला आवडतं, म्हणजे खूप असं रेअर कधी हे केलं ना, नेहमी नाही आवडत, पण याला आवडतं. आणि मी असा एकदम असा छान असा टॉप घातलाय, त्याच्यामुळे मला असं वाटलं की काजळ लावं, कारण का फेस वॉश केल्यानंतर चेहरा माझा एवढा ग्लो करत होता ना, त्यामुळे मला असं वाटलं की थोडंसं काजळ जर डोळ्यांना लावलं ना तर ते अजून छान असे उठून दिसतील. सो बघू आता निमेश वॉशरूममध्ये. सो तो आल्यावर मी कॅमेरा कंटिन्यू करेन. लेट्स सी हिज रिॲक्शन. मी रेडीच बसली. चांगलं वाटत आहे. मला तेच बघायचं तुझ्या लक्षात येतं की नाही मी काजळ लावलंय. चांगलं वाटतं. रोज लाव. सो निमेश आणि आम्ही बाहेर गेलो होतो. थोडंसं काम होतं, माझी पेंडिंग कामं होती आणि निमेश पण लवकर आला होता, त्याच्यामुळे त्याला म्हटलं चल आपण जाऊया, कारण का मीरा आजी बाबांसोबत खाली गेली होती. माझं स्वयंपाक भांडी सगळं झालं होतं, त्याच्यामुळे मग तो एकटा तरी काय करणार, मग त्याला म्हटलं की चल आपण जाऊन येऊया. सो निमेश आणि मी थोडीशी बाकीची कामं करून आलो, जी माझी राहिलेली होती ती. आणि त्याच्यानंतर मग घरी येईपर्यंत आम्हाला 8 वाजले. मग मीराचं लंच टाईम, डिनर टाईम झाला होता. सो मीराला खायला वगैरे भरवलं आणि त्याच्यानंतर आमचं जेवण खावण सगळं झालं आणि मग मीराला आली होती झोप. सो आता ती फायनली झोपली आहे. माझी भांडी वगैरे सगळं आवरलं आहे आणि मला पण ही म्हणजे डोळ्यांवर असा चेहरा माझा असायचं, कारण का मला झोप आली आहे. रात्री लेट झालं झोपायला. 3 दिवस कंटिन्यू आम्ही बाहेर फिरत होतो, त्याच्यानंतर रात्री थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे लेट झाला आम्हाला झोपायला, खूपच वेळ झाला. आणि मग सकाळी परत मीराची स्कूल, निमेशचं ऑफिस आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुपारी इथे वरच्या फ्लोअरला त्यांचं काम चालू होतं, त्याच्यामुळे बिलकुल झोपायला नाही मिळालं. आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ एडिट केला आणि व्हिडिओ एडिट केल्यानंतर फायनली मी आत्ता व्लॉग एंड करायला बसली आहे. सो असंच असतं की काही कामं वाढत जातात. दिवसभरात ती कामं कितीही म्हटलं ना तरी ती शक्य नाही होत.
त्याच्यामुळे मग मी मीराच्या टायमिंगनुसार आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच ह्याच्यासाठी वेळ काढते. ओके. सो मला हे सांगायचं होतं की बरेच जण, आता माझा चेहरा भलेही दिसतोय की झोप आलेला आहे, पण बरेच जण मला असे कमेंट्स करतात. कमेंट्स म्हणजे बरेच जण मला असे विचारतात की तुझी स्किन खूप छान होत चालली. म्हणजे ज्यांनी मला आधी बघितले, आधीपासून जे मला बघतायत आणि जे मला आत्ता बघतायत, त्यांना माझ्या स्किनमध्ये खूप डिफरन्स वाटतो. सो डिफरन्ससाठी मी सांगेन की मी 2 गोष्टी यूज करते, जे मी आत्ता सुरुवात केली आहे यूज करायला. तसं तर मला पुण्याचं वातावरण सूट होतंच, कारण का इथे थोडंसं थंड वातावरण होतं युजली मुंबईपेक्षा. आधी मुंबईला राहायचं तर त्यावेळेला मला कायम स्किनवर काही ना काहीतरी पिंपल्स किंवा बाकी प्रॉब्लेम्स असायचे. पण आता इथे पुण्यात आल्यापासून मला तसा फारसा त्रास म्हणजे ऑलमोस्ट नाहीच. मला 5 वर्षात 5 पिंपल्स पण आलेत की नाही मला डाऊट आहे. म्हणजे ते अगदी छोटं छोटं कुठेतरी हे व्हायचं, पण असं प्रॉपर पिंपल्स वगैरे असं बिलकुल नाही. नाही तर मुंबईला असताना खूपच अवस्था डेंजर होती स्किनची. सो इकडे मला वातावरण सूट होतं. आणि त्याच्यानंतर मग मी रिसेंट आत्ता एक 4-5 महिने झाले असतील की मी थोडंसं स्किन केअर करायला सुरुवात केली. स्किन केअर इन द सेन्स स्किनची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये 2 गोष्टी ॲड केल्यात की मी पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर यूज करते, जी सुपर लाईट आहे, जी ब्ल्यू कलरची येते. मी इथे बाजूला पिक्चर शो करते. आणि त्याच्यानंतर सेकंड गोष्ट आहे की सनस्क्रीम कंपल्सरी. मी जेवढ्या वेळा फेस वॉश करेन, मग तो दिवस असो दुपार असो, म्हणजे सकाळ असो दुपार असो, असं एक 6 वाजेपर्यंत तरी मी जेवढ्या वेळा फेस वॉश करेन ना, तेवढ्या वेळा मी ते सनस्क्रीम लावत असते आणि मॉइश्चरायझर लावत असते. सो ते स्टेप अशी आहे की आधी फेस वॉश केल्यानंतर स्टेप अशी आहे की आधी फेस वॉश केल्यानंतर तो मी पूर्ण फक्त टॅप करून घेते आणि तो तसाच वाळून देते की जेणेकरून जे पाणी आहे ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल. आणि त्याच्यानंतर मग मी मॉइश्चरायझर लावते पॉन्ड्सचं आणि त्याच्यानंतर मग मी सनस्क्रीम लावते. सो सनस्क्रीम लावल्यानंतर मी आधी जेव्हा सनस्क्रीम यूज करायची ना, मी आधी बऱ्याच वेळा ट्राय केलं, कारण का मुंबईच्या गरमीने ना अंगातून घाम येतो आणि इथे जी गरमी असते ना ती ना चटके बसतात, त्याने घाम नाही येत. पुण्याच्या उन्हाने घाम नाही येत, चटके बसतात. सो त्याच्यासाठी मग मी ना सनस्क्रीम आधी ट्राय करायचे. सो मी लोटसचं पण ट्राय केलं, लॅक्मेचं पण ट्राय केलं, इवन न्यूट्रिजिनाचं पण ट्राय केलं चांगलं आहे म्हणून. पण ते कोणतंच सनस्क्रीम माझ्या स्किनला सूट नाही झालं, कारण का माझी स्किन ऑइली आहे. ती आत्ता थोडीशी ड्राय वाटत असेल क्लायमेटमुळे, पण माझी स्किन ऑइली आहे. सो मला ना ते लावल्यावर माझा चेहरा ना अजून काळपट वाटायचा आणि ते सगळं ना असं चिकट वाटायचं. मला ते सहनच नाही व्हायचं. सो मग मी आत्ता रिसेंट एक 4-5 महिन्यांपूर्वी मग मला माझ्या बहिणीने सांगितलं, गौरीने, की तू ती ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीम यूज कर. सो तिने ते मागवलं होतं आणि ती मुंबईला गेल्यावर मी ते तिथे यूज केलं होतं. सो मला मुंबईच्या वातावरणात पण ते खूप छान वाटत होतं, म्हणून मग मी इथे मागवलं. सो मी ते ॲक्वालॉजिकाचं न मागवता, म्हणजे मी ते ब्रँड पाहिलंच नाही, आणि ॲक्वालॉजिकाचं आणि डर्माकोचं सनस्क्रीम सेम आहे. सो मी ते डर्माकोचं सनस्क्रीम मागवलं आणि ते पण माझ्या स्किनला एवढं सूट झालं ना. म्हणजे हे दोन्ही सनस्क्रीम्स एकदम बेस्ट आहे. ह्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि पॉन्ड्सच्या मॉइश्चरायझरची पण लिंक देते. सो ठीक आहे. आणि मग पाणी भरपूर पिते. माझी जिम चालू आहे, वर्कआउट चालू आहे, त्याच्यामुळे पण स्किनमध्ये थोडासा फरक दिसतोय, म्हणजे मला स्वतःला जाणवतं आहे. आणि कसं आहे की वर्कआउटमुळे थोडंसं डाएट वगैरे पण चालू आहे, त्याच्यामुळे ना चेहरा पण असा माझ्या चेहऱ्यात मला बदल चेंजेस वाटायला लागलेत आणि ते छान आहेत चेंजेस आहेत ते. सो ठीक आहे, बघू अजून बॉडीमध्ये पण चेंजेस येतील लवकरच, होप सो. आणि लग्नापर्यंत एकदम मला असं छान व्हायचं, त्याच्यामुळे मी खूप काळजी घेते माझ्या स्किनची, पायांची, ओव्हरऑल सगळ्याच ह्याने मी पूर्ण काळजी घेते. सो ठीक आहे, एवढंच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.